आणि यानंतर या घडीची सर्वात मोठी बातमी पाहूयात। देशामध्ये पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये मोठी वाढ झालेली आहे। पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2 रुपये 61 पैशांनी वाढ झाली आहे, तर डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर 2.61 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे आता महागाई आणखी उसळण्याची शक्यता आहे। दरम्यान गेल्या 12 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलमध्ये झालेली ही चौथी वाढ आहे। वाढलेल्या दरांमुळे शहरामध्ये वेगवेगळे दर सध्या दिसून येत आहेत, मात्र चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या वाढलेल्या दिसत आहेत। आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन सध्या आपल्या सोबत आहेत। संजय, आता नेमके तुम्ही कुठे आहात आणि बुलढाण्यामधला आजचा दर काय आहे? कारण सलग चौथ्यांदा ही वाढ झालेली दिसतेय। नक्कीच आकांक्षा, मी बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील संग्रामपूर येथील एका पेट्रोल पंपावर आहे आणि गेल्या 12 दिवसात चौथ्यांदा ही इंधनाची वाढ झालेली आहे। खरं तर ग्रामीण भागातील शेतकरी असू देत किंवा वाहनधारक असू देत, हे आधीच इंधन टंचाईमुळे खरं तर परेशान आहेत आणि त्यात 12 दिवसात ही चौथ्यांदा दरवाढ झालेली। आज पेट्रोलचे दर हे 2 रुपये 61 पैशांनी वाढले आहेत, तर डिझेलचे दर 2 रुपये 71 पैशांनी वाढलेले आहेत। मी सध्या संग्रामपूर येथील या पेट्रोल पंपावर आहे। या ठिकाणी इंधनाचा पुरवठा कसा आहे ते आपण जाणून घेऊ। या ठिकाणी पेट्रोल पंपाचे संचालक आहे। आज दर वाढलेले आहेत, किती वाढलेले आहेत तुमच्या पेट्रोल? 2 रुपये 72 पैशांनी पेट्रोल वाढलेलं आहे आणि 2 रुपये 80 पैशांनी डिझेल वाढलेलं आहे। तुमच्याकडे डिझेल आहे उपलब्ध? नाही आहे, सध्या नाही आहे। डिझेलचा पुरवठा कसा होतो तुम्हाला? डिझेलचा पुरवठा तिकडून आम्हाला भेटत नाही, म्हणून इकडे पुरवठा कमी होते। पण का संपतोय? एवढ्या लवकर पुरवठा झाल्यावरही, टँकर आल्यावरही एकाच दिवसात टँकर संपतोय, का खरेदी करतायत लोक? का खरेदी करताय म्हणजे शेतीची कामं चालू आहेत, आता मशागतीची कामं चालू आहेत, त्याच्यानं आमचं इंधन साठा लवकर म्हणजे असं संपते। तर आकांक्षा, आपण बघू शकतोय की शहरी भाग असू दे किंवा ग्रामीण भाग असू दे, इंधन टंचाईमुळे नागरिक आधीच परेशान आहेत आणि त्यात गेल्या 12 दिवसात ही डिझेल आणि पेट्रोलची दरवाढ झालेली आणि यामुळे काहीशी महागाई पुन्हा एकदा वाढणार असल्याची भीती आहे। खरं तर शेतकरी मोठ्या चिंतेत सध्या सापडलेला आहे, सोबतच वाहनधारकही चिंतेत सापडलेले आहेत आणि ही चौथ्यांदा दरवाढ झाल्यामुळे कुठंतरी याचा फटका हा नागरिकांना आता बसणार आहे। आकांक्षा, निश्चित धन्यवाद संजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं दिसतंय। गेल्या 12 दिवसांमध्ये चौथ्यांदा ही वाढ झालेली आहे। देशभरामध्ये पेट्रोल आणि डिझेल हे महागलेलं आहे आणि याचा फटका अगदी सर्वसामान्यांच्या खिशापर्यंत बसणार आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या वाढल्यामुळे अनेक इतरही क्षेत्र आहेत ज्यामध्ये महागाई झालेली आपल्याला दिसून येणार आहे। त्यामुळे आता एकूणातच आखाती देशामधील जी ही काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, याचा फटका अगदी सर्वसामान्यांच्या खिशापर्यंत आता बसताना आपल्याला दिसून येतोय। आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे। तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे। 12 दिवसांमध्ये 4 वेळा ही जवळपास इंधन दरवाढ झालेली आहे। 15 मे 2026 ला पेट्रोल 3 रुपये आणि डिझेल 3.11 रुपयांनी महागलेलं होतं। त्यानंतर पुढे 19 मे 2026 पेट्रोल 90 पैसे आणि डिझेलही 90 पैशांनी महागलं। त्यानंतर 23 मे 2026 पेट्रोल 87 पैसे आणि डिझेल 91 पैशांनी महागलं आणि 25 मे 2026 पेट्रोल 2 रुपये 61 पैसे आणि डिझेल 2 रुपये 71 पैशांनी महागले। आता दरम्यान कोणकोणत्या शहरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये किती साधारण वाढ झालेली आहे पाहूयात। मुंबईमध्ये पेट्रोलचे दर आहेत 111 रुपये 21 पैसे, तर डिझेलचे दर आहेत 97 रुपये 83 पैसे। त्यानंतर कोल्हापूर पेट्रोल 111.77 रुपये, डिझेल 98.46 रुपये। त्यानंतर पुढचं शहर आहे नागपूर, पेट्रोल 111.70 रुपये आणि डिझेल 98.76 रुपये। इतके हे आजचे दर दिसून येत आहेत। त्यानंतर सोलापूर पेट्रोल 111.87 रुपये आणि डिझेल 98.55 रुपये। बुलढाण्यातला आजचा दर आहे पेट्रोलचा 112.49 रुपये आणि डिझेल 99.16 रुपये। त्याचबरोबर भंडारा पेट्रोल 112.32 रुपयांनी मिळतंय, तर डिझेल प्रति लिटर 98.99 पैसे इतकं आहे।
तर विविध शहरामधले हे काही दर आपण पाहतोय. सगळ्याच शहरामध्ये दरामध्ये काहीशा प्रमाणामध्ये तफावत आहे, मात्र हे दर वाढतानाच आपल्याला दिसून येत आहेत. आणि यानंतर आपण मुंबईमधली काय परिस्थिती आहे ती जाणून घेऊयात. मुंबईमधून आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्यासोबत आहेत. सचिन, 12 दिवसामध्ये सलग चौथ्यांदा ही दरवाढ झालेली आहे. मुंबईमधला आजचा दर काय आहे आणि मुंबईकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत? नक्कीच आकांक्षा, 12 दिवसातली चौथी वाढ आहे आणि आता पेट्रोलचे दर हे अक्षरशः गगनाला भिडलेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपण वांद्रे येथील पेट्रोल पंपावर आहोत आणि इथे जर बघितलं तर आजचा रेट आपण तुम्हाला दाखवतोय 111.12 हा प्रति लिटर पेट्रोलचा दर आहे. तर त्याच्या शेजारी आपल्याला डिझेलचा दर देखील दिसून येतोय 97.78 हा डिझेलचा भाव झालेला आहे. गेल्या 12 दिवसातली ही चौथी वाढ आहे. आपण बघतोय की टप्प्याटप्प्याने पेट्रोल आणि डिझेल या दोघांचेही भाव वाढतायत. सकाळची वेळ आपण वांद्रे इथल्या पेट्रोल पंपात आहोत आणि एवढ्या वाढीमुळे सध्या पेट्रोल पंपात शुकशुकाट पसरलाय की काय असं म्हणायला देखील सध्या असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पेट्रोल पंपावर आपण बघतोय की कोणी सध्या पेट्रोल पंपावर नाही आहेत. सकाळची वेळ नक्कीच मुंबईकर आता त्यांच्या कार्यालयात जायला निघालेले आहेत. मात्र दर अक्षरशः गगनाला भिडलेले आहेत. विशेष म्हणजे या दराची आधी कोणती त्याची कल्पना ही मुंबईकरांना किंवा देशवासियांना दिली जात नाही. रातोरात अशा प्रकारचे दर हे वाढवले जातात आणि त्यामुळे नक्कीच मुंबईकरांमध्ये याआधी देखील आपण जेव्हा जेव्हा वार्तांकन केलेलं होतं तेव्हा नाराजी होती आणि आता पुन्हा एकदा अशा प्रकारे दर वाढल्याने नक्कीच मुंबईकरांचं सकाळी त्यांना एक आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. काय मुंबईकरांच्या प्रतिक्रिया असतील हे आता बघणं महत्वाचं असेल. मात्र आपण बघतोय की आता या पेट्रोल दरवाढीचा सगळ्यावरतीच परिणाम होऊ लागलेला आहे. एकीकडे मुंबईकरांच्या खिशाला कात्री बसते तर दुसरीकडे जे दर आहेत भाज्यांचे दर असतील प्रवासी वाहतूक असेल ही देखील आता वाढायला लागेल अशी धास्ती सध्या मुंबईकरांना वाटू लागलेली आहे. आकांक्षा, धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.